नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी, आपण आज जाणार आहोत काळ चौकीचं महागणपती या बाप्पाचं आज आगमन होतंय. तर आपण कशा पद्धतीने आगमन होतं ते पाहणार आहोत. सो मी आता निघालो आहे. ऍक्च्युली बाप्पा सकाळी साधारण 11 वाजता निघतो आगमनासाठी आणि रात्रीपर्यंत पोहोचतो. सो मंडळी, चला तर जाऊया आपण महागणपती बाप्पाच्या आगमनाला. त्याबरोबर मंडळी, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या गणपती बाप्पाला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य तसेच नृत्य असं वेगवेगळं या आगमनाच्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मंडळी, जास्त वेळ न घेता तुम्हाला घेऊन चाललो आहे लालबाग परळमध्ये. मंडई, महाराष्ट्रात गणपती बाप्पाचं आगमन अगदी थाटामाटात आणि जोरदार साजरं केलं जातं. मुंबईमधील लालबाग म्हणा किंवा खेतवाडी म्हणा, या ठिकाणी तर जवळजवळ 1 ते 1.5 महिना गणपती बाप्पा येण्याआधी सर्व तयारी असते. म्हणजे एकूणच काय, सगळे अगदी गणपती बाप्पाची वाट पाहत असतात. तर मंडळी, आपण आता जाणार आहोत लालबागमध्ये आणि तिकडे आपल्या काळा चौकीच्या बाप्पाची जी आगमन सोहळा आहे ते कशा पद्धतीने होतो हे पाहणार आहोत. तर चला तर मंडळी, हळू आपण लालबागमध्ये काळा चौकीच्या
नमस्कार मंडळी, आपण गणपती बाप्पाचं इथे आगमन चालू आहे, काला चौकी गणपती बाप्पाचं. आणि इथे हरपलेली मराठी शाळा ही एका पथकाचं बोधवाक्य आहे. त्या सरांसोबत आपण बोलूया आणि त्यांची थीम काय आहे ते सांगूया. नमस्कार, मी रत्नकांत जगताप आणि मी ओंकार कदम. मोरिया ढोल ताशा पथकाने यावर्षी ही नवीन थीम मोरिया ढोल ताशा पथकाने नवीन थीम केलेली आहे की आजकाल मराठी शाळा खूप कमी होत चाललेल्या आहेत आणि मुलं मराठी शाळेत जायला मागत नाहीयेत किंवा पालक त्यांना मराठी शाळेत पाठवत नाहीयेत. पण मला वाटतं की ह्या मागची संकल्पना ओंकारची आहे, तर ओंकारने त्या संकल्पनेविषयी 2 शब्द सांगणार आहेत. ही संकल्पना ऍक्च्युली आमच्यापैकी एक वादक आहे अवधूत पाटील म्हणून, त्याच्या डोक्यात ही संकल्पना आलेली. मग त्यांनी मुलांसमोर मांडली. आमची कन्सेप्ट टीम आहे मोर्यामध्ये. मग त्या लोकांनी आम्ही वादक मिळून तो विचार केला की म्हणजे खरंच अशी गरज आहे की मी सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये शिकलो, पण मराठीचं कुठेतरी अभाव लोक पावत चाललेली आहे मराठी. कुठेतरी कमी होत चाललाय, किंवा मराठी लोकांना नोकरी मिळत नाहीये किंवा हे नाही मिळत आहे. हे आपणच आहोत. म्हणजे असं आम्हाला वाटलं की आपणच कारणीभूत आहोत की मराठी शाळेकडे आपण दुर्लक्ष करतोय, मराठी विषयाकडे दुर्लक्ष करतोय, मराठी भाषा ह्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. तर जो मूळ पाया आहे मराठी मीडियम किंवा मराठी शाळा, तो मूळ पाया गायब होत चालल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यातून आम्हाला वाटले की त्याच्यामुळेच हे कुठेतरी मागे होत चाललंय. तर माझं लग्न झालं नाहीये, पण जेव्हा करीन आणि मुलगा होईल तर मी नक्कीच माझ्या मुलाला मराठी मीडियम शाळेत घालीन. हेच या मागे सांगायचंय की हल्लीची पिढी ही मुलांना इंग्लिश माध्यमात टाकते, ICSE बोर्ड, CBSE बोर्ड. पण लक्षात घ्या, 10वी नंतर आपल्याला 11वीला सगळ्यांना एकाच वर्गात जायचंय आणि ही मराठी भाषा, ही मराठी संस्कृती आपण जर जपली नाही तर या पुढच्या पिढीला ही संस्कृती माहीत होणार नाही. म्हणूनच हा संकल्प आहे की मराठी शाळा जास्तीत जास्त जिवंत राहाव्यात आणि प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण द्यावं, अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच यावर्षी ही थीम आम्ही काळा चौकीच्या महागणपतीसाठी घेऊन आलेलो आहे. धन्यवाद. सर, आपल्या मंडळामध्ये किती पथकातील मुलं आहेत टोटल साधारण? आणि ही थीम खूपच सुंदर आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पथकामध्ये म्हणजे दरवर्षी ऍडमिशन होतात, काही राहतात, काही जातात, काहींना जॉबमुळे जावं लागतं, काहींना शिक्षणामुळे जावं लागतं. तर दरवर्षी आपण ऍडमिशन करून दरवर्षी पथकाला एक अराउंड 150चा काउंट हा वादकांचा आपल्याला जातो. यावर्षी महागणपतीला टोटल 122 वादकांचा आपण पूर्ण फॉर्मेशन घेऊन आलोय. आणि बरीच यंग जनरेशन आहे, म्हणजे त्यांच्यापर्यंत पण ही गोष्ट पोहोचली पाहिजे की मराठी फक्त पोहोचली पाहिजे, म्हणून हा सगळा कन्सेप्ट आहे. आणि बरेच वादक नोकरी, धंदा किंवा शिक्षण सगळं सांभाळून बाप्पाच्या सेवेसाठी इथे हजर होतात. तर मंडळी, या शाळेतील ही मुलं आहेत जी हरपलेली शाळेतील मेसेज देणार, हीच ती मुलं आहेत. खूप छान मेसेज दिला या पथकाने आपल्याला, ढोल ताशा पथकाने. हे बघा, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मुलं आहेत ते. वेगवेगळी मुलं येतच चालली, हे बघा. खरंच त्यांचा जोश उत्साह खरंच मांडण्यासारखा आहे. तर मंडळी, आपला काळा चौकीचा बाप्पा बसतो, तीच ती गल्ली आहे. या छोट्याशा गल्लीमधून बाप्पाचं आगमन आणि विसर्जन होतं. तर आपण पाहूया नेमकी गल्ली कशी आहे, कशा पद्धतीने. आपण जर गल्ली बारकाईने पाहिली तर खूप पातळ अशी गल्ली आहे. गल्लीच्या दोन्ही बाजूला घरं आणि मधून बाप्पा जातो. सो कशा पद्धतीने आहे पाहूयात. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला कळतं की हळूहळू गल्ली ही निमवती होत जाते, पण बाप्पाची मूर्ती याच गल्लीतून आतमध्ये जाते. हेच एक अट्रॅक्शन आहे. हे बघा, आपण पाहू शकतो. सध्या गणपती बाप्पा इकडे बसणार आहे, त्याच्यामुळे इकडे सगळे सज्ज झालेले आहे. पाहू शकतो, गणपती बाप्पा बसल्यानंतर हा पूर्ण भाग आहे तो डेकोरेशन केला जाईल. बघा, रांगोळी वगैरे काढण्यात आलेली आहे इकडे. आणि बाप्पाच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये बाप्पा आलं असं म्हटल्यानंतर बाप्पाचं वेध सगळ्यात लागतं. तर आपण हळू आता पुढे चालू, बाप्पा ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी. आणि इकडे पाहू शकतो
सुस्वागतम मोरया. हे बघा छान अशी बाप्पासाठी रांगोळी काढण्यात आलेली आहे. आणि आता बाप्पा बसल्यानंतर हा संपूर्ण डेकोरेशन आहे ते करण्यात येईल. तर मंडळी आपल्या बाप्पाचं काळा चौकी बाप्पाचं आगमन इथे चालू आहे आणि इकडे मंडळातील पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलूया, त्यांचं नाव आणि मंडळाची स्थापना कधी झाली आणि एकंदर बाप्पाचा प्रवास कसा आहे ते त्यांच्यासोबत बोलूया. तर सर नाव आपलं आणि बाप्पाचा प्रवास थोडक्याबद्दल सांगा. माझं नाव मितेश राऊत. मी या मंडळाचा माजी खजिनदार आहे. आमच्या मंडळाची स्थापना 1956 साली झाली. यंदाचं आमच्या मंडळाचं 69वं वर्ष आहे आणि या 69व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आमचा जो महागणपती आहे हा एक परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जातो. कारण तुम्ही पाहत असाल तर या छोट्याशा गल्लीतून आमचा महागणपती जो आहे तो आगमन करत असतो. एकदम परफेक्ट मेजरमेंट असतं त्या गणपतीचं आणि त्या गल्लीतून तो आगमनाच्या वेळेला आतमध्ये जातो. तसंच विसर्जनाच्या वेळेला सुद्धा त्याच परफेक्टनिस्टने तो पुन्हा विसर्जनासाठी विराजमान होतो. पण सर याच्या पाठीमागचं काय रहस्य आहे, म्हणजे एवढा मोठा गणपती बाप्पा आणि तो छोट्याशा गल्लीमधून जातो? थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वी आमचे मूर्तिकार जे विजय खातू यांना पण परफेक्टनिस्ट म्हणून खूप त्यांचं नाव आहे आणि मुंबईतले, महाराष्ट्रातले आणि जगभरातले नावाजलेले असे ते मूर्तिकार आहेत. तर त्यांचाच जो शिष्य आहे सिद्धेश दिघोळे म्हणून, तर त्यांचाच वारसा त्याने पुढे चालत ठेवून आमच्या चाळीतून जसा गणपती विराजमान होतो त्याचं परफेक्ट मेजरमेंट हे त्याने विजय खातू यांच्याकडून आत्मसात केलं आणि त्याच पद्धतीची मूर्ती बनवून तसा तो त्या आमच्या मंडपामध्ये आमचा महागणपती विराजमान होतो. थँक्यू सो मच सर, खूप छान माहिती दिली त्याबद्दल आणि सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. तर थँक्यू सो मच. मंडळी बाप्पा म्हटल्यानंतर प्रत्येकाला बाप्पाच्या आगमनाचं वेळ असतं. तर इकडे आपल्याकडे छोटे कंपनी आलेले आहे, त्याच्यासोबत आपण बोलूया. तर मित्रा कुठून आलास तू, नाव काय तुझं? विराज 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 विरारवरून आलायस? हा विरारवरून आलोय. माझं नाव गणेश. मी पप्पा बघून आलो ना म्हणतो. कसं वाटतं इथे आल्यानंतर? छान वाटतं. शांती वाटते, चांगलं वाटतं.
तर मंडळी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपले गणपती बाप्पा येत आहेत. त्याचबरोबर मंडळी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि इंस्टाग्राम आय डी सॅम सफरनामा ब्लॉग या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. त्याचबरोबर सॅम सफरनामा ब्लॉग हे फेसबुक पेजही आहे, तिकडेही फॉलो करा. चला तर मंडळ इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत टाटा, बाय बाय.